नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण मस्त असं झणझणीत मटण बघणार आहोत. त्यासाठी मी ते कांदा भाजण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेला आहे. म्हणजे आपल्याला भाजीचा जो मसाला आहे तो आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे. त्यामुळे मी कांदा गॅसवर भाजत ठेवलेला आहे. इथे मी खोबरं घेतलेलं आहे. मटणाची जी भाजी असते तिला कधीही खोबऱ्याचा आणि लसणाचा वापर जास्त करायचा, म्हणजे आपली जी भाजी आहे ती खूप छान लागते. इथे मी एक आल्याचा तुकडा देखील घेतलेला आहे. खोबरं मी विळीने बारीक चिरून घेतलेले आहे, जेणेकरून ते मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटलं जातं. आता इथे मी लसूण घेतलेला आहे. गावरान लसूण मी ते घेतलेला आहे. गावरान लसणाची चव एक वेगळीच येते. आता हा लसूण फोडून त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहे. हे जे मटण आहे ते मस्त असं काळ्या मसाल्यातलं आणि झणझणीत बनवून तयार होतं. ते तुम्ही कशासोबत देखील खाल्लं तरी ते छान लागतं. म्हणजे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा मग तांदळाच्या भाकरीसोबत जरी खाल्लं तरी खूप छान लागतं. त्यातल्या त्यात ते बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागतं. मस्तपैकी बाजरीची भाकर चुरून त्यात हा रस्सा टाकून हे मटण खायचं. कांदाही आपला इथे भाजून तयार झालेला आहे. खोबरंही चिरून घेतलेलं आहे. लसूण घेतलेला आहे आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता हा जो मसाला आहे तो आपल्याला तव्यावर टाकून छान असा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. आता हे खोबरं मी तव्यावर टाकून घेतलेले आणि त्यात मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. आणि हे जे खोबरं आहे ते आपल्याला 5 मिनटासाठी चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हा जो संपूर्ण मसाला आहे तो या पद्धतीने भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीची चव खूप छान लागते. तुम्ही या पद्धतीने मटण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. बघा आता हे जे खोबरं आहे ते लालसर असं भाजून तयार झालेलं आहे. ते मी आता साईडला काढून घेणार आहे. आणि त्याच तव्यावर मी हरभऱ्याची डाळ आणि लसूण टाकून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला भाजून घ्यायचे. इथे 4-5 मी लाल मिरच्या देखील घेतलेल्या आहेत. तवा तापलेला असल्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या पटपट भाजतात. बघा डाळ लगेचच भाजून इथे तयार झालेली आहे. तुमच्याकडे जर हरभऱ्याची डाळ नसेल तर तुम्ही फुटाणे देखील वापरू शकतात. त्याने देखील आपल्या भाजीची चव खूप छान येते आणि भाजीला दाटसरपणा येण्यास मदत होते. इथे मी थोडेसे धने टाकून घेतलेले. धने तर खूप फास्टमध्ये भाजतात, कारण तवा ऑलरेडी गरम आहे, त्यामुळे धने लगेचच 2 मिनटात भाजून तयार होतात. ते देखील मी आता काढून घेणार आहे. बघा या पद्धतीने धने भाजून तयार झालेले. आता आपण जो कांदा भाजलेला होता तो या पद्धतीने फोडून घ्यायचा आणि त्यात थोडंसं तेल टाकून आपल्याला हा जो मसाला आहे तो संपूर्ण भाजून घ्यायचा आहे. या पद्धतीने कांदा भाजून तुम्ही भाजी जर केली तर भाजीची चव खूप छान लागते. आणि मसाल्याचा जो कलर आहे तो देखील छान असा काळसर येतो. बघा हा संपूर्ण मसाला मी तळून एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. यात मी थोडीशी कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा टाकून हा जो मसाला आहे तो पाणी टाकून मऊसूत असं मिक्सरला वाटून घेणार आहे. इथे मी गॅसवर एक मटका ठेवून घेतलेला आहे. मटक्यामध्ये जर तुम्ही भाजी केली तर त्याची चव खूप छान लागते, कारण मंद आचेवर हे जे संपूर्ण मटण असतं ते शिजतं. आता मटका तापलेला आहे, त्यात मी तेल टाकून आता थोडीशी तेल गरम झाल्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली आणि ही कोथिंबीर आपल्याला परतून घ्यायची. नंतर यात मी काही मसाले टाकणार आहे, ज्यात मी धना पावडर, लाल तिखट, माझा घरगुती मसाला आणि हळद पावडर टाकून घेणार आहे. आणि हे जे मसाले आहेत ते आपल्याला 2 मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचे. बघा आता हळद पावडर वगैरे संपूर्ण मसाले मी यात टाकलेले आहेत. आता ते आपण या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. 2 मिनटासाठी असेच ते परतून द्यायचे. ते छान असा मसाल्याला इथे कलर आलेला आहे आणि वासही खूप छान येतो आहे. आता आपण जो मिक्सरला वाटलेला मसाला आहे तो मसाला यात टाकून घ्यायचा आहे. त्याला देखील छान असा कांदा भाजल्यामुळे काळसर कलर आलेला आहे. हा मसाला आता मटक्यात टाकून आपण तो देखील 2 मिनटासाठी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर घरातल्यांच्या डिमांडमुळे मी हा जो मसाला आहे तो एका मोठ्या कढाईमध्ये शिफ्ट करून घेतला, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की एवढं मटण काही आम्हाला पुरणार नाही आहे, आम्हाला जास्त मटण हवं आहे. त्यामुळे मग मी हा जो मसाला आहे तो नंतर मोठ्या अशा कढाईमध्ये काढून घेतला. चवीपुरतं मी यात मीठ टाकून घेतलं आणि हा जो मसाला आहे तो परतून घेतलेला आहे. बघा किती छान असा कलर आपल्या मसाल्याला इथे आलेला आहे. हा जो मसाला आहे तो आपल्याला 2 मिनटासाठी याच पद्धतीने परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी इथे मटण शिजायला ठेवून देणार आहे. त्यासाठी मी मटण स्वच्छ धुवून कुकरमध्ये काढून घेतलेले आणि त्यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलेले. त्याचबरोबर हळद पावडर आणि धना पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे. भरपूर अशी धना पावडर आपल्याला यात टाकायची आहे. नंतर यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण की मटण जे असतं ते शिजण्यास थोडासा वेळ लागतो. याच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. बघा या पद्धतीने हाताने मी संपूर्ण मसाला या मटणाला कोट करून घेतलेला आहे. आणि आता थोडंसं पाणी टाकून झाकण लावून आपल्याला ते गॅसवर ठेवून द्यायचं आणि याच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, कारण मटण जे असतं ते शिजण्यास थोडासा वेळ जास्त लागतो. त्या मानाने चिकन जे असतं ते लवकर शिजतं. तर त्याला झाकण लावून आपण गॅसवर ठेवून याच्या 5 ते 6 इतक्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे.
आता जो मसाला मी मटक्यात केलेला होता तो मी कढाईमध्ये शिफ्ट करून घेतलेला आहे. बघा किती छान असा कलर आपल्या ह्या मसाल्याला आलेला आहे. आता यामध्ये आपण कुकरमध्ये जे शिजवलेलं मटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. खूप छान असा स्मेल या मटणाचा येतोय. आता हे जे मटण आहे ते या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटासाठी याच पद्धतीने ते आपल्याला परतून घ्यायचे. मटणामध्ये पाणी टाकताना कधीही थंड पाणी टाकायचं नाही, आपण गरम करून पाणी टाकायचं आहे, म्हणजे त्याची जी चव असते ती खूप छान लागते. बघा आता या पद्धतीने मी हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. आता कुकरमध्ये पाणी टाकून तो देखील मसाला मी यात मिक्स करून तो टाकून घेतलेला आहे. गरम पाणी मी यात टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात पाणी टाकू शकतात, म्हणजे तुम्हाला किती हवं त्यानुसार. नंतर कोथिंबीर टाकून उकळून आपलं मटण इथे बनवून तयार झालेलं आहे.